राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्या नेतृत्वात वीज वितरण महामंडळाचे अधीक्षक अभियंता गिरी यांना दिनांक 19 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजता दरम्यान निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कृषी पंपाकरिता वीज मिळण्याचे रात्रीचे वेळापत्रक आहे ते अत्यंत त्रासदायक आहे। आठवड्यात रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार या दिवशी रात्रीला 10:55 कृषी पंपाची वीज सुरू करण्यात येते आणि ते पहाटे 4:55 असते। मात्र या वेळेवर शेतावर पंप सुरू करायला जाणे म्हणजे जीव धोक्यात टाकणारे आहे। गोसेखुर्द प्रकल्प बॅकवॉटरमुळे काही भाग बाधित असल्याने या भागात सर्व जनावरांचा वावर रात्रीच्या वेळेवर मोठ्या प्रमाणात असतो। विशेषतः जंगली डुक्कर, साप आणि अन्य हिंसक प्राणी रात्रीच्या वेळेवर शेतात असतात। अशा वेळी जीव धोक्यात टाकून रोज शेतीला पाणी देण्याकरिता शेतावर जावे लागते। सध्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतावर धानाची रोवणी झालेल्या असून पाण्याची अत्यंत गरज आहे। त्यातल्या त्यात या वेळापत्रक दरम्यान लाईनमध्ये कुठलाही बिघाड आला किंवा छोटा मोठा फेससुद्धा गेला तर रात्री कोणी दखल घेत नाही आणि जे 8 तास नियमित वीज मिळणारी ती सुद्धा मिळत नाही। त्यामुळे पीक धोक्यात आलेला आहे। रात्रीच्या वेळापत्रक बदलून दिवसा नियमित वीज पुरवठा करावे। तसेच आता पिकाला पाण्याची नितांत गरज असल्यामुळे 12 तास वीज उपलब्ध करून देण्यात यावी असे निवेदनाद्वारे सांगण्यात आले। निवेदनात असलेल्या मागण्यांचा सकारात्मकरित्या विचार करून वेळापत्रकामध्ये बदल करण्यात यावे। असे न झाल्यास सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन वीज वितरण विभागाच्या विरुद्ध जन आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या जन आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील याची नोंद घ्यावी असे निवेदनात स्पष्ट सांगण्यात आले आहे। निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्यासह पिंडकेपारचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कोरंबी, पिंडकेपार, दवडीपार, बेला येथील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते।